हॅलो स्टुडंट, लेसन नंबर 3 HCF अँड LCM. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 10 अभ्यासणार आहोत आणि हा प्रॅक्टिस सेट ह्या प्राईम नंबरवर आधारित आहे. आता प्राईम नंबर म्हणजे काय की जे नंबर फक्त स्वतः आणि 1ने डिव्हिजिबल आहे त्याला काय म्हणतो आपण प्राईम नंबर. म्हणजे दुसरे जे कोणतेही फॅक्टर नसतात, 1 आणि तो स्वतः त्याचे फॅक्टर्स असतात. आता प्राईम नंबरची लिस्ट बघा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 अँड 97. दीज आर द प्राईम नंबर्स. हे सर्व प्राईम नंबर्स आहेत आणि यावर आधारित आपल्याला हा प्रॅक्टिस सेट 10 सोडवायचा आहे. आता ह्या जर लिहून घ्या आणि हे पाठ करा, म्हणजे आपल्याला हे उदाहरणं सोडवायला किंवा याच्या पुढे सुद्धा आपल्याला जे फॅक्टर्स काढायचे आहेत HCF आणि LCM त्याच्यामध्ये सुद्धा हे प्राईम नंबर तुम्हाला खूप खूप उपयोगात येणार आहेत. त्यामुळे हे सर्व पाठ करा. लगातार 1 to 100 पर्यंत ते सांगता आले पाहिजेत. क्वेश्चन 1. विच नंबर इज नायदर अ प्राईम नंबर नॉर अ कंपोजिट. कोणता नंबर जो प्राईम पण नाही आहे आणि कंपोजिट नाही आहे, तर तो कोणता नंबर आहे? 1. 1 जे आहे इट इज नायदर अ प्राईम नंबर ऑर अ कंपोजिट. हा प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही. आता पुढचा पॉईंट आहे को प्राईम. पुढचा प्रश्न कशावर आधारित आहे? को प्राईमवर. आता को प्राईम म्हणजे काय? तर 2 नंबर्स विच हॅज ओनली 1 ॲज अ कॉमन फॅक्टर आर सेड टू बी को प्राईम, रिलेटिव्हली प्राईम ऑर मॅच्युअली प्राईम नंबर्स. म्हणजे ज्यांच्या दोन नंबर्समध्ये फक्त 1 हा फॅक्टर कॉमन असतो. आता क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर पेअर्स ऑफ अ को प्राईम. त्याच्यातल्या कोणत्या पेअर ह्या को प्राईम्स आहेत? आता 8 आणि 14. आता 8चे फॅक्टर्स कोणते आहेत? 8चे फॅक्टर्स म्हणजे म्हणजे 8ला ज्याने भाग जातो कंप्लीट ते असे कोणते नंबर आहेत? तर ते आहेत 1, म्हणजे 1च्या टेबलमध्ये येतं. तर 2, 2 1 जा 2, 2 4 जा 8 येतं. 4, 4 2 जा 8 आणि 8 1 जा 8. म्हणजे हे काय आहेत? 8चे फॅक्टर्स आहेत. 14चे फॅक्टर्स कोणते आहेत? तर 1ने हे डिव्हिजिबल आहे 14, नंतर 2ने आहे, 7ने आहे आणि 14ने आहे. आता या ठिकाणी बघा, कॉमन फॅक्टर्समध्ये काय आहे? 1 तर प्रत्येक असणारच आहे, पण इथे हा 2 पण आहे बघा. इथे काय 2 पण हा कॉमन आहे. याच्यामध्ये 1 आणि 2 हे 2 कॉमन फॅक्टर आहे. आणि जर 1च्या व्यतिरिक्त आणखी दुसरे जर कॉमन फॅक्टर असतील तर मग ती पेअर को प्राईम होत नाही. म्हणजे ही काय येईल या ठिकाणी? नॉट अ को प्राईम. नॉट अ को प्राईम. ठीक आहे. आता ही 4 अँड 5. आणखीन एक, आता ज्या कन्झिक्युटिव्ह नंबर्स असतात, लगातार एकानंतर एक येणारे जे नंबर असतात त्यासुद्धा काय असतात? को प्राईम असतात. आता 4चे फॅक्टर्स कोणते येतात? 1 2 4. 5 ही प्राईम नंबर आहे, त्याचे 1 अँड 5. फक्त कोणता याच्यामध्ये कॉमन आहे? 1. म्हणजेच 4 अँड 5 काय आहे? ही काय होते? ही होत नाही, ही होते को प्राईम. म्हणजे काय म्हणणार आपण? को प्राईम. 17 अँड 19 ह्या पण काय प्राईम नंबर्स आहेत. म्हणजे हे सुद्धा काय होतात? को प्राईम. का 17चे फॅक्टर्स काय येतात? 1 17. 19चे फॅक्टर येतात 1 अँड 19. त्याच्याबद्दल एकच हा एवढाच कॉमन आहे. देअरफॉर इट इज ऑल्सो अ को प्राईम पेअर. इट इज अ को प्राईम्स पेअर. आता 27 अँड 15 हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता हे 3 डिव्हिजिबल आहे, 3 डिव्हिजिबल. म्हणजे 27चे जर फॅक्टर्स लिहिले तर कोणते येतील? 1 3 9 आणि 15चे फॅक्टर्स 1 3 5. आपली पुढची गरज नाही. आता या ठिकाणी काय झालं? 1च्या व्यतिरिक्त हा 3 पण काय झाला? कॉमन झाला. 3 पण कॉमन झाला. आणि जर असं असेल तर इट इज अ नॉट को प्राईम. या 1च्या व्यतिरिक्त दुसरा जर कॉमन फॅक्टर निघाला तर ती को प्राईम त्याला म्हणत नाही. फक्त कोणता पाहिजे? हा 1 पाहिजे, तरच त्याला काय म्हणतात? को प्राईम. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3 बघा. लिस्ट द प्राईम नंबर्स फ्रॉम 25 to 100 अँड से हाऊ मेनी नंबर्स आर देअर. आता तुम्ही वरचा जो चार्ट होता तो पाठ केलेलाच आहे, त्याच्यामुळे तुम्ही 25 पासून 100 पर्यंतच्या प्राईम नंबर्स या चार्टमधून सहज लिहू शकता.
कोणत्या येतील त्या कुठून स्टार्ट होईल, तर 29पासून स्टार्ट होईल. 29पासून इथपर्यंत टोटल किती येतील, 1 2 3 4 5 10 15 अँड 16. की टोटल किती होतील मग नंबर, ह्या 16 नंबर्स होतील. कोणत्या आहेत त्या तुम्ही इथून ते सहज लिहू शकता. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघा. आता क्वेश्चन नंबर 4मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, ट्विन प्राईम नंबर्स. आता हे बघा नवीन एक कन्सेप्ट आहे झालेली आहे तुमची, ट्विन प्राईम. ट्विन प्राईम कशाला म्हणतात त्याची डेफिनेशन बघा. इफ द डिफरन्स बिटवीन टू को प्राईम नंबर इज 2, द नंबर आर सेड टू बी ट्विन प्राईम. जर दोन को प्राईममधला डिफरन्स हा जर 2 असेल त्याला काय म्हणायचं, को प्राईम नंबर्स. आता क्वेश्चन बघा, राईट ऑल द ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 51 to 100. आता 51 to 100 पर्यंतच्या ज्या ट्विन प्राईम्स आहेत त्याच्यामध्ये लिहायच्या आहेत. आता बघा इथे हे चार्ट पण दिसतोय तुम्हाला. इथं मी ते करून घ्यायचं आपल्याला 50पासून, इथून घेतला पण 50पासून ठेवलं इथे. आता ट्विन प्राईम म्हणजे की ज्याच्यामध्ये डिफरन्स हा 2चा असतो. डिफरन्स काय असतो त्या प्राईम नंबर्समध्ये, 2चा असतो. ठीक आहे. आता इथं डिफरन्स 2चा कुठे आहे ते बघूयात आपण. 50पासून आपल्याला स्टार्ट करावं लागेल. याच्यामध्ये किती आहे, 6 आहे, हे येणार नाही. 59 अँड 61 याच्यामध्ये किती जर वजाबाकी केली, सबट्रॅक्शन केली तर किती येईल ती बघा. किती येईल इथं मी रफमध्ये करतो. 61 मायनस 59, 11 मायनस 9 2 0. किती आला डिफरन्स, 2 आला. म्हणजे ही जी आहे ही काय आहे, ट्विन प्राईम. म्हणजे पहिली पेअर कोणती आली आपली, 59 अँड 61. ठीक आहे. सेकंड बघूयात आता. 61 आणि 67 होईल काय बघायचा डिफरन्स. 67 मायनस 61 बरोबर. हां, किती येतो डिफरन्स हा, 6 0. याच्यामध्ये काय येतो डिफरन्स, 6. मग ही को ट्विन प्राईम होईल का, नाही. आपल्याला डिफरन्स किती पाहिजे त्याच्यामध्ये, 2 पाहिजे. डिफरन्स किती पाहिजे, 2. 67 अँड 71 त्याच्यात किती डिफरन्स येईल बघा. 71 मायनस 67 किती या ठिकाणी, 4. म्हणजे हे सुद्धा होणार नाही. आता ही इथं 71 आणि इथं 73 या, म्हणजे ही खाली लिहिली गेली आहे. मग 73 आणि 71चा डिफरन्स किती येतो बघा. 73 मायनस 71, 3 मायनस 1 2 0. यस, किती डिफरन्स आला, 2चा. तर दुसरी पेअर काय होईल मग, 71 अँड 73. देन याच्यातला 9 मायनस 3 6 म्हणजे येणार नाही. A4 येईल, A6 येईल आणि हे तर खूप मोठं असेल. ठीक आहे. तर मग किती पेअर्स मिळाल्या आपल्या ट्विन प्राईमच्या 51 to 100मध्ये, तर या 2 पेअर्स मिळाल्या. या 2 पेअर्स. हे जर पाठ असेल ना प्राईम नंबर्स तर हे लगेच तुम्हाला सोडवता येतं. क्वेश्चन नंबर 5. राईट 5 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम फ्रॉम 1 to 50. आता 1 to 50 पर्यंतच्या ट्विन प्राईम्स लिहायच्या. 1 to 50 पर्यंतच्या. तर मी हे इथं थोडंसं फोल्ड करतो याला, म्हणजे आपल्याला बघा आता 1 to 50 असे की त्याच्यामधला डिफरन्स हा किती पाहिजे, 2 पाहिजे. याच्यातला डिफरन्स 1 येतो म्हणजे येणार नाही. 5मधून 3 सबट्रॅक्ट केले, इथं 2 येतो म्हणजे पहिली पेअर काय मिळेल, 3 अँड 5. सेकंड 7 मायनस 5 2 येतात म्हणजे दुसरी मिळेल 5 अँड 7. देन 11 मायनस 7 4 येत नाहीत. 13 मायनस 11 2 यस, म्हणजे 11 अँड 13 ही एक पेअर आली. फोर्थ 11 13 आली. हे येईल का 17 13 ही सबट्रॅक्शन नाही, 2. आता इथे 19 मायनस 17 यस 2 येते म्हणजे इथे येईल 17 अँड 19. 17 अँड 19. नंतर ही येईल का, नाही, ही येणार नाही. नंतर ही काय येईल 31 अँड 29 यस 29 अँड 31. याच्यातला डिफरन्स काय येतो, 2चा येतो. ही एक झाली. ही येईल का, नाही. याच्यातला डिफरन्स 4चा येतो. हां, ही एक 41 अँड 43. 41 अँड 43. 43 हे येणार नाही. ठीक आहे. म्हणजे एवढ्या ट्विन प्राईम्स येतात आल्या. 1 2 3 4 5 6.
ठीक आहे. आपल्याला 5 लिहायला सांगितलं, पण आपण इथं किती 6 लिहिलं, त्याने काही फरक पडत नाही. तर ह्या एवढ्या काय आहेत, ट्विन प्राईम्स आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6, विच आर द इव्हन प्राईम नंबर्स. आता इव्हन प्राईम नंबर्स कोणते आहेत, त्याच्यामध्ये कोणती, फक्त 2 ही काय आहे, इव्हन प्राईम नंबर. 2 कोणती आहे, ही इव्हन प्राईम नंबर्स. बाकीच्या कोणत्या आहेत, मग सगळ्या ह्या ऑड आहेत. बाकीच्या काय ऑड नंबर्स आहेत, त्या प्राईम आहेत. लक्षात आलं. हा जो चार्ट आहे हे पूर्णपणे पाठ पाहिजे, तर सगळे पुढचे उदाहरणं सोडवताना सोपं जातं.